काय मग काय करशील ना तयार सारंगला? तू बरी आहेस ना? तुला हे सगळं एवढं सोपं वाटतंय? तुला वाटतंय सारंग या लग्नासाठी या विधीसाठी तयार होईल? अशक्य. आणि तो जरी झाला चल तरी सुद्धा मुलगी कुठून मिळणार आहे आपल्याला? कुठली मुलगी तयार होईल? मुलगी आहे अनामिका. तू शुद्धीत आहेस ना? ती अनामिका आपल्या घरात काम करते ती? बरी आहेस ना तू? अगं हो, किती पॅनिक होशील, एवढं टेन्शन घेऊ नकोस. आणि हे असे छोटे मोठे धक्के पचवायची ना आता जरा सवय लाव. तेच बरं आहे तुझ्यासाठी. भैरवी, अनामिकाला तू आपल्या घरात आणलंयस इथे घरकाम करायला. तुला असं वाटतंय त्या पोरीला माझ्या घरचे एक्सेप्ट करतील सून म्हणून? बरी आहेस ना तू? बरी आहे मी. आणि म्हणूनच मी एक्सेप्ट केलंय तिला सारंग सोबत तिचं लग्न व्हावं या गोष्टीसाठी. आणि मी एक्सेप्ट केलंय म्हणजे एका अर्थी तूही एक्सेप्ट केलंयस की नाही? मी एक्सेप्ट का करू मला सांग? कारण आधी केलं नव्हतंच म्हणून. म्हणजे पुन्हा पुन्हा किती वेळा एकच चूक करणार आहेस तू तिलोत्तमा? हं? आधी नव्हतं केलं तू त्या पोरीला एक्सेप्ट, अनामिकाला. काय बोलतेस तू? मला खरंच काही कळत नाहीये. बर चला, तुला धक्के पचवण्याची ना एक अजून मस्त रंगीत तालीम देऊया आपण. तर ऐक तिलोत्तमा मेंदळे, कान उघडे करून ऐक नीट मी काय सांगते ते. अनामिका सानिका आहे. सानिका जगन्नाथ पंडित. काय काय बोलतेस तू? तीच सानिका जिला तुझ्यामुळे असं तडफडून तडफडून स्वतःला आगीच्या स्वाधीन करून टाकावं लागलं. स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्या पोरीने, स्वतःला जाळून घेतलं तुझ्यामुळे. नाही, कारण तू एक्सेप्ट केलं नाहीस तिला. तीच सानिका ज्या पोरीचं तू आयुष्य उद्ध्वस्त केलं, आणि फक्त तिचंच नाही स्वतःच्या लेकाचं नीलचंही आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्याला ऐश्वर्याशी लग्न करायला भाग पाडलंस. तीच ती सानिका. आज आत्ता या क्षणी या घरात आपल्या सोबत वावरतीये सानिका, म्हणजेच अनामिका. नाही, हे खोटं आहे, हे खोटं आहे, हे खोटं आहे. खोटं बोलतेस भैरवी, तू खोटं बोलतेस. अगं वेडी आहेस का तू? सगळं खोटं वाटतं तुला? अनामिका सानिका नाहीये. मग तो जो व्हिडिओ बघितलास तो कुणाचा होता? सानिकाचा. तोही खोटा आहे. तो डॉक्टर साखरे जे काय सांगतोय खोटा आहे. आता थोड्या वेळापूर्वी आगीच्या तडाख्यात सापडली होतीस ना तू, तेही खोटं आहे. सगळं 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 खोटं आहे. एकटी तूच खरी आहेस. असं कसं तिलोत्तमा? सत्य स्वीकार आणि देवाचे आभार मान की तुझ्या हातून जे पाप झालं होतं ना त्याचं प्रायश्चित्त आता तुझ्या समोर उभं आहे अनामिकाच्या रूपात. तिचा स्वीकार कर तुझ्या सारंगसाठी.